राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेची बनावट पदवी घेऊन त्या आधारे विदेशात नोकरी मिळवली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गुरुवारी विद्यापीठात अशाच प्रकारची बनावट पदवी घेऊन आलेल्या एका आरोपीला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील 2 आरोपी फरार आहेत. बीड जिल्ह्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानाच्या वंचनेविरोधात निषेध व्यक्त केला. मागणींची पूर्तता न झाल्यास 15 ऑगस्ट नंतर कृषी मंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा देखील दिला आहे. अमरावती येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखाना पोलीस प्रशासनाच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत 10 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यावेळी शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या 3 महिन्यापासून हा बनावट देशी दारू निर्मिती करणारा कारखाना सुरू होता. MIDCतील बंद कारखाना भाडेतत्वावर देऊन येथे एका नामांकित देशी दारू ब्रँडची कॉपी करून बनावट दारू निर्मिती व विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ शिवतीर्थ चौकात भव्य तिरंगा रॅलीने करण्यात आला. यावेळी शहीद अब्दुल हमीद स्मारकास पुष्पचक्र देऊन सलामी देण्यात आली. मान्यवरांनी राष्ट्रीय ध्वज वृक्षारोप देऊन सन्मानित केले आणि सेल्फी पॉइंटवर ध्वज हातात घेऊन सेल्फी काढले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वातील तिरंगी फुगे आकाशात सोडून तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने 2021 मध्ये आयोजित केलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक गंभीर अपघात उघडकीस आले आहे. एका उमेदवाराने बीड तहसीलदार यांच्या सहीचा बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केले होते, ज्याची तपासणीमध्ये माहिती उघड आली आहे. या उमेदवाराला तत्काळ अटक करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दोघांना बीडमध्ये अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या ताब्यातून शिक्के जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. गोंदिया शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. चांदणी चौक येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून सर्व आदिवासी समाजाला शुभेच्छा देण्यात आल्या. आदिवासी दिनानिमित्त शहरात विविध मार्गांनी निघालेल्या रॅलीला चांदणी चौक येथे महाप्रसाद वितरित करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, शिव वर्मा, पूजा अखिलेश सेठ, अशोक सहारे, नानू मुतलियार, केतन तुरकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी चंद्रपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ तथा वरोरा व ब्रह्मपुरी येथे 3 विधानसभा मतदारसंघांवर आमचा दावा आहे. महायुतीच्या बैठकीत 3 मतदारसंघ आम्ही शिंदे सेनेसाठी मागणी करणार असल्याची माहिती शिंदे शिवसेनेचे विदर्भातील नेते आमदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बीडमध्ये दौऱ्यावर आहे. आज सायंकाळी त्यांच्या ताफ्याला मोठ्या जमावाने अडवलं आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही दिल्या, ज्यामुळे ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी संबंधित असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे झेंडे आणि मशाल चिन्ह असलेले झेंडे लावले होते, त्यामुळे ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असावे असा इशारा मिळाला आहे. खामगाव नगर परिषद विरोधात काँग्रेसने डफडे बजाव आंदोलन केले आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार नगर परिषदेकडून केलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत आणि शहरातील विविध समस्यांचे समाधान होत नाही. निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. या निषेधासाठी काँग्रेसने क्रांतिदिनी आंदोलन केले. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरोप करत आंदोलनाचे समर्थन केले आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.